गिरीश महाजनांसारखं मी वाया गेलो आणि गिरीश महाजन किती वाया गेला आहे तुम्हाला माहिती आहे. कितीतरी ठिकाणी संबंध त्यांनी ठेवलेले आहे. किती ठिकाणी ते आहेत संबंध हे लोकांना माहिती आहे. जर संजय राऊतांसारखं त्यांना होतं की जामनेरचा सांड आहे. आता मी काय बोलणार याच्यावर, अधिक काय मी बोलणार नाही, पण नंतर मी याच्यावर बोलेन. गिरीश महाजनांना उशिरा अक्कल सुचली. मी कायम पक्ष बांधिलकीचा माणूस आहे. पक्ष विस्ताराच्या दृष्टिकोनातून जिथे आहे तिथे प्रयत्न करणारा माणूस आहे. मी भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी रक्ताचं पाणी केलेलं आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि मी कधी असं म्हटलं नाही की मी मोठा झालो. मी नेहमी असं म्हणत आलो, पक्षामुळे मी मोठा झालो, माझ्यामुळे पक्ष मोठा झाला. पक्ष मोठा होण्यासाठी माझी मदत झाली. आम्ही परिश्रम केले नसते, कष्ट केले नसते, दगड खाल्ले नसते, धोंडे केले नसते, तर पक्ष जळगाव जिल्ह्यात विस्तारलाच नव्हता. जेव्हा पक्षाचे आम्ही धोंडे खात होतो, दगड खात होतो, तेव्हा हे कोणी नव्हते जन्माला आलेले. फक्त नाथाभाऊ एकटा फरक होता या जिल्ह्यामध्ये. आणि त्यामुळे स्वाभाविक आहे की जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीमुळे पक्ष वाढतो. मोदीजींमुळे पक्ष वाढला का? मोदीजी असं त्यांच्यामुळे पक्ष वाढला ही गोष्ट खरी आहे. पण मोदीजी पक्षामुळे मोठे झाले हे तेवढंच करत आहे. तसं नाथाभाऊच आहे. नाथाभाऊंनी प्रयत्न केले, नाथाभाऊंनी अहोरात्र परिश्रम केले, इतक्या वाईटपणा घेतला त्या कालखंडामध्ये हे आयत्या पिठावर रेघोटे ओढताय. आता जे आम्ही पूर्वीच्या कालखंडातल्या लोकांनी प्रयत्न केले त्यांच्यावर फक्त हे आयत्या पिठावर रेघोटे म्हणतात. यांचे काय परिश्रम आहे, यांचे काय कष्ट आहे, किती वेळा हे जेलमध्ये गेले, किती वेळा यांनी आंदोलनामध्ये सहभाग केला. पण आंदोलन केले तर केले. 7,000 रुपये कापसाला भाव द्यावा म्हणून आंदोलन 10 वर्षापूर्वी केले, सत्यात 15 वर्ष आहेत, अजूनही केलं नाही. अशा स्वरूपाचे आंदोलन करून हे करत आहे. त्यामुळे मी कधी असं म्हटलं नाही पक्ष माझ्यामुळे मोठा झाला असं नाही. पक्षामुळे मी मोठा झालो, पण दोघांचंही काम असतं. नुसताच पक्षामुळे माणसं मोठे होतात हे तेवढंच खरं नाही आहे. माणसं प्रयत्न करतात, कार्यकर्ते परिश्रम करतात, कार्यकर्ते रात्र दिवस करतात, म्हणून पक्षाचा विस्तार होतो. पक्ष एकाकी विस्तारत नाही आहे. हा पक्ष पश्चिम बंगालमध्ये अन्य ठिकाणी विस्तारला असेल आता, तर तो कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे विस्तारला. मग जळगाव जिल्ह्याची तरी स्थिती आहे की या जळगाव जिल्ह्यामध्ये नाथाभाऊ बरोबर जे काही ते जुने कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांमुळे पक्षाची नीव उडवली गेली. पक्षाला विस्तार करण्यास वाव मिळाला आणि पक्ष वटवृक्षामध्ये रूपांतर झाल्यानंतर हे फांद्या घेऊन त्या ठिकाणी झोके द्यायला लागले. कोणत्या विचाराला विरोध करतात? पूर्वी आमदार चंद्रकांत पाटील अपक्ष निवडून झाले, 5 वर्ष अपक्ष घडले. शिवसेना प्रमुखाचा राजीनामा देऊन, शिवसेनेला धक्का मारून अपक्ष तिकीट मिळालं तर स्वार्थासाठी अपक्ष म्हणून उभे राहिले. भाजपच्याच पार्टीने निवडून आले आणि परत अपक्ष नंतर शिवसेनेमध्ये गेले. शिवसेनेत गेल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंबरोबर राहिले, आपल्या उद्धव ठाकरेंबरोबर राहिले. उद्धव ठाकरेंना सोडलं तर शिंदे सेनेबरोबर राहिले. हे तर कुठले तत्व शिकवतात तुम्ही आमच्या सारख्याला? मी काही चंद्रकांत पाटलासारखा माणूस नाहीये. संध्याकाळ सकाळचा काही मी माणूस नाही. मी 40 वर्ष राजकारणात आहे. एक खाली लहान लहान पिल्ल आहे माझ्या समोर. जसे लहान लहान पिल्लं असतात ते वळवळतात, त्याच्यातला चंद्रकांत पाटील एक लहानसा माणूस आहे. ते फार मोठा नाही. 12 खात्याचा मंत्री होते, मान्य करतात की नाही? मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत होतो हे मान्य करताना की नाही? इतक्या उंचीपर्यंत तुम्ही 17 पिढ्या घातल्या इथे जन्माला, तरी तुम्ही जाऊ शकणार नाही. नाथाभाऊ गेला हे मान्य करून जरा चला. जे प्रश्न मी विचारले तुम्हाला त्या प्रश्नाचं एकाच प्रश्नाचं उत्तर द्या, तेव्हा मी सांगेल की चंद्रकांत पाटील टीका टिप्पणी करत असताना विकासाचे प्रश्न मी विचारले. त्या विकासाच्या प्रश्नाला एकालाही तुम्ही उत्तर देऊ शकले नाही. नुसते याला टोकायचं, त्याला टोकायचं, याला हे करायचं, याच्यावर नका जाऊ. काम करून दाखवा प्रत्यक्ष. दुसऱ्याच्या कामांमध्ये टांग अडवायची, दुसऱ्याचे काम मंजूर झालेले अडथळा आणायचं, असे उद्योग तुम्ही आतापर्यंत केले. गुंड घेऊन घेतले, वाळूवाले वापरले, सट्ट्यावाले, जुगारावाले, मुलींची छेडखानीवाले, ही गुंडागर्दी मुक्तानगरला कोणी वाढवली याचं जरा उत्तर द्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.